राऊत साहेब, नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे, तुम्ही आमच्या बरोबर या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ. आता ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती? माझी वाचा गेलेली आहे. आपण राऊत साहेब, महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, एवढंच मी सांगू शकतो. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर परत 2.5 वर्षांनी एक असं अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं, असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू.